नमस्कार. चंद्र राशीप्रमाणे मिथुन राशींच्या व्यक्तींना फेब्रुवारी 2026 या महिन्यासाठी मी आता मार्गदर्शन करणार आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींना या महिन्यामध्ये विशेष करून त्यांचा शिरोभाग जो आहे म्हणजे गळ्याच्या वरचा भाग, या भागामध्ये काही खोक पडणे किंवा कुठेतरी आपटणे, टेंगूळ येणे अशा काही गोष्टींची शक्यता दिसून येते. तर शक्यतो आपला शिरोभाग जो आहे म्हणजे गळ्याच्या वरचा भाग याची जास्त काळजी घ्यावी, किंवा प्रवासामध्ये किंवा अन्य ठिकाणी कुठे डोकं आपटणार नाही किंवा गर्दीच्या ठिकाणी अशा ठिकाणी काळजी घ्यावी. जेव्हा प्रवासात गर्दीत प्रवास वगैरे करता तेव्हा या ठिकाणी अशा प्रकारची विशिष्ट काळजी घ्यावी असा मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. कारण खोक पडणे किंवा अटेंगूळ येणे अशा काही गोष्टी असल्या की साधारण 5-6 दिवस त्याच्या वेदना या शारीरिक होतच राहतात. त्या टाळायच्या असतील तर आपण स्वतः काळजी घेणे हे तितकंच महत्त्वाचं आहे आणि ते तुम्ही अवश्य स्वतःची काळजी घ्यावी असा सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला देईन. बाकी प्रकृतीला तुमच्या काही अन्य त्रास आहे असं मला काही दिसत नाही. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की या महिन्यामध्ये आपल्या उद्योग जो आहे तो परिस्थितीजन्य राहील. म्हणजे असा की तुम्ही मेहनत केली तर तुम्हाला त्याप्रमाणे आवक होईल, मेहनत करण्यात आळस केला तर तुमची आवक कमी होईल. म्हणून हे सगळं तुमच्यावर अवलंबून आहे की किती कष्ट करायचे आणि किती काम करायचे. जेवढे कष्ट त्याचा मोबदला पूर्ण, पण कष्ट न घेता मोबदला मात्र ही शक्यता या महिन्यात होणार नाही. त्यामुळे अशा भ्रमात तुम्ही राहू नये. स्वतः कष्ट करा, त्या कष्टाचा मोबदला घ्या आणि तो आनंद तुम्ही आपल्या परिवारांसहित मिळवा असाच सल्ला मी तुम्हाला या ठिकाणी देईन. म्हणून कष्ट करण्याची तयारी ज्यांची आहे त्यांना या महिन्यात मिथुन राशींच्या लोकांना काही त्रास दिसत नाही असं मी या ठिकाणी निश्चितपणे सांगू इच्छितो. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो, आपले मित्रपरिवार काही ना काही कारणाने थोडासा उपद्रव तुम्हाला देतील असं या महिन्यात दिसून येतं. म्हणजे अगदी क्षुल्लक गोष्टीवरनं गैरसमज होणे, काही वाद उकरून काढणे अशा काही गोष्टी मला दिसून येत आहेत. ज्याला कारण पूर्वीचं असेल पण ते उकरून काढलं आत्ता, अशा गोष्टी ह्यामध्ये दिसून येतात की त्यांच्यापासून थोडीशी मित्रपरिवार किंवा अगदी लांबची भावंडं वगैरे काही असतील तर अशी थोडंसं तुम्हाला त्रास होण्याची शक्यता दिसते. तर याबद्दल आपण विशेष काळजी घ्यावी की जेणेकरून त्याची तीव्रता मुळातच कमी असेल आणि ते तुम्हाला सहनीय असेल. म्हणून मिथुन राशीच्या व्यक्तींना असा मी सल्ला देत आहे. आपला उद्योगधंदा आणि अन्य गोष्टी ज्या आहेत त्या धंद्यामध्ये मी सांगितलं की जेवढे कष्ट तेवढा त्याचा परिणाम. हे करत असताना आपल्याला जेव्हा संधी येतात पण संधीचा आपण योग्य फायदा घ्यायला जातो तेव्हा आपल्याला कष्ट करण्याची गरज असतेच. त्यामुळे संधी नुसत्या आल्या तरी चालत नाही, त्या परिवर्तित कराव्या लागतात. त्या परिवर्तित करण्यासाठी मुळात संधी येणं हे गरजेचं आहे आणि अशा संधी या महिन्यात तुम्हाला येतील. त्या प्रॅक्टिकली आपण असं म्हणूया की त्या कन्व्हर्ट होणार नाहीत कामामध्ये, पण संधी येतील. त्या संधी काही काळाने तुम्हाला मोबदला देतील, पण त्या संधी ज्या आहेत त्या तुम्ही ओळखा आणि त्याप्रमाणे तसं नियोजन करा आणि जेव्हा केव्हा ते काम करायचं आहे तुम्हाला तेव्हा ते काम करा. बाकी जे कोणी इन्व्हेस्टमेंट करणारे असे जे लोक असतील त्यांना काही चांगल्या सूचना या काळामध्ये येतील की या सूचनांचा योग्य तो आदर ठेवला आणि त्यातला गुप्त संदेश जो आहे तो जर आपल्याला कळला तर तुम्ही त्याचा निश्चित मोबदला आणि फायदा घेऊ शकता. मिथुन राशीच्या व्यक्तींना मी असं सांगेन की मुळातच या महिन्यामध्ये जे काही प्रेम प्रकरणामध्ये जे काही तरुण तरुणी असतील त्यांना हा महिना लाभाचा आहे आणि फायद्याचा आहे असं म्हणता येईल. कारण पुढच्या गोष्टी वेगात घडायला लागतील. ज्या तुम्हाला लग्नामध्ये किंवा अन्य गोष्टीमध्ये आपलं प्रकरणं जर परिवर्तित करायची असतील तर त्या गोष्टींना वेग या महिन्यात चांगला दिसून येतो आहे. तो वेग जो आहे त्या वेगात सगळ्या आणि त्या ओघामध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्ही पूर्ण करून घ्या. घरच्यांची संमती घेणं वगैरे वगैरे या गोष्टी लवकरात लवकर पूर्ण करून घ्या असाच सल्ला मी या ठिकाणी देईन. आध्यात्मिक बाबतीत मन तुमचं ह्या महिन्यात चांगलं रमेल. आध्यात्मिक सहल
करणे किंवा सहलीला जाणे अशा गोष्टी तुम्हाला दुसऱ्या पंधरवड्यात दिसून येतात. तर काही अशा ऑफर्स असतील की टुरिस्ट कंपन्यांच्या, त्या ऑफरचा आपण लाभ घ्यायला हरकत नाही, कारण तोसुद्धा तुम्हाला फायदा होणार आहे असं दिसून येतं. आणि धार्मिक सहली किंवा धार्मिक गोष्टींना भेटी देणं, स्थळांना भेटी देणं अशा गोष्टी या ठिकाणी दिसत आहेत की जेणेकरून तुमचे आध्यात्मिक तुमचं मन जे आहे ते रमेल असं या ठिकाणी दिसून येतं. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगू इच्छितो की शिक्षण घेणारी जी मुलं आहेत किंवा ज्यांच्या परीक्षेची तयारी ज्यांची चालू आहे त्यांनी आपला वेळ जो आहे तो काटेकोरपणे पाळावा. कारण बराचसा वेळ आपला काही ना काही कारणाने वाया जातो आहे असं दिसून येतं. म्हणजे छानछोकी, मौज मजा हा जो भाग आहे हा कामाचा आहे, आवश्यक आहे एक बदल म्हणून, पण त्याच्याकडे जास्त लक्ष केंद्रित तुम्ही करता कामा नये. कारण काय होतं, अभ्यासाचा वेळ तुमचा तिकडे वाया जातो आणि मूळ अभ्यासाला वेळ कमी मिळतो. आणि आता हा परीक्षेचा सीझन जो आहे तो सीझन सुरू झालेला आहे आणि त्या काळामध्ये तुम्ही याचा पूर्ण फायदा, वेळेचा फायदा करून घ्यायला हवा असाच सल्ला मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे. कौटुंबिक जबाबदाऱ्या आपल्या ज्या आहेत त्या न संपणाऱ्या आहेत. रोज काही ना काहीतरी नवीन जबाबदारीची जाणीव तुम्हाला होईल किंवा त्यासंबंधी सूचना मिळेल. तर हे सगळं जे आहे ते आपला एक भाग आहे जीवनाचा, त्याच्यामध्ये पॉझिटिव्हली बघा आणि त्यावेळी ते कर्म जे आहे ते कुठल्याही प्रकारे संकोच न करता करत जा की जेणेकरून तुम्हाला त्याचं दुःख वाटणार नाही. कारण प्रत्येक गोष्ट आनंदाने केली तर ती चांगली वाटते, दुःखाने केली तर उगाचच आपल्याला त्याची पीडा होत राहते, असं होता कामा नये. साधारण आपल्या मिथुन राशींच्या लोकांनी आपला तापटपणा किंवा आपला करारीपणा जो आहे तो सगळीकडे दाखवू नका. कारण काही वेळेला काय होतं, हेकटपणा असा त्याचा दिसून येतो, त्यातला हेकटपणा. तर असं होता कामा नये. करारी आणि हेकट जरूर असावा, पण योग्य त्या ठिकाणी असावा. काय होतं, तुमची शिस्त किंवा ज्या गोष्टी आहेत त्या नको तिथे दिसून येतात आणि थोडंसं त्याचा परिणाम थोडासा वाईट होतो. लोकांचा बघण्याचा तुमच्याकडे जो दृष्टिकोन आहे तो दृष्टिकोन बदलतो, असं होता कामा नये. म्हणून तुम्ही तुमचा हेकटपणा प्रसंगी थोडा लपून ठेवा आणि लोकांना जे प्रिय आहे तेच करायला शिका, असंच मी सल्ला या ठिकाणी तुम्हाला देईन. उत्पन्न जे आहे ते देवदायीने तुमचं या महिन्यात कमी नाही पडणार, चांगलं आहे. ते योग्य प्रकारे त्याचं नियोजन करा आणि आपल्या खर्चाला लगाम घाला असं पण म्हणणार नाही आहे, पण फालतू खर्च मात्र करू नका. कारण घरासाठी तुम्हाला या महिन्यात काही खर्च करावा लागणार आहे. घराचा मेंटेनन्स किंवा काहीतरी फ्लोरिंग चेंज करणे वगैरे असं काहीतरी सिव्हिल वर्क, असं मी म्हणेन सिव्हिल वर्क दिसून येते घरामध्ये, ते करण्याची गरज दिसून येते. तर त्यासाठी तुम्हाला पैसे लागतील, तर ते तुमचे अवश्य यातून जमा होतील असंच मी या ठिकाणी तुम्हाला सांगेन. मिथुन राशींच्या व्यक्तींना मी असं सांगेन की या महिन्यामध्ये जे आपलं तरुणी जे आहेत, जे आपलं प्रेम व्यक्त करू इच्छितात त्यांनी आपलं प्रेम व्यक्त करा. कारण काही वेळेला असं असतं की आपण काही गोष्टी गृहीत धरतो, त्याच्या परिणामाची आपल्याला कल्पना नसते. गृहीत धरून आपण काही गोष्टी पुढे नेत असतो, त्याने तुम्हाला थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे किंवा अपेक्षा भंग होण्याची शक्यता आहे. म्हणून काही गोष्टी स्पष्टपणे बोलाव्यात आणि तो महिना यासाठी फेब्रुवारी महिना जो आहे त्यासाठी योग्य आहे. मिथुन राशींच्या व्यक्तींनी जे काही आपल्याला बोलायचं आहे स्पष्टपणे बोला, म्हणजे तुम्हाला त्याचं जे गैरसमजांनी काही अन्य परिणाम त्याचे होणार नाहीत. हे होतं मिथुन राशींच्या व्यक्तींना मार्गदर्शन.